जय जय रघुवीर समर्थ. सद्गुरु समर्थ रामदास स्वामी विरचित ग्रंथराज दासबोध दशक 20 समास चौथा आत्मानिरूपण. समर्थ या समासात आत्म्याचे स्वरूप आणि विश्वातील भगवंताची सत्ता अत्यंत सोप्या आणि व्यावहारिक उदाहरणातून समजावून सांगतात. आपण आयुष्यात कोणतीही गोष्ट करताना जर आपल्याला त्याचा खरा अनुभव किंवा प्रत्यय नसेल तर आपण दिशाहीनपणे धावत सुटतो. म्हणूनच समर्थ म्हणतात, कोणत्याही गोष्टीचे ज्ञान घेताना प्रत्ययाची साथ असणे आवश्यक आहे, कारण त्याशिवाय खरा खोटा निवाडा किंवा योग्य तो निर्णय करता येत नाही. प्रत्यये राहिला एकीकडे, आपण धावतो भलतीकडे, तरी सारा साराचे निवाडे, कैसे होती श्रीराम. आपल्याला बाहेरून हे जग अत्यंत धांदल आणि असं गडबडीचं दिसतं, परंतु या सर्व व्यवहारांच्या पाठीमागे एका सूक्ष्म अशा ईश्वरी सत्तेची प्रेरणा असते. या जगात दिसणारी प्रत्येक व्यक्ती किंवा प्राणी हे एक भगवंताचे निवासस्थान आहेत. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, पृथ्वी मध्ये जितुकी शरीरे, तितुकी भगवंताची घरे, नाना सुखे येणे द्वारे, प्राप्त होती श्रीराम. हे संपूर्ण विश्व चालवणे हे एका सामान्य माणसाच्या हातातली गोष्ट नाही, तो एका ईश्वरी सत्तेचा भाग आहे. नाही उंच नीच विचारले, नाही बरे वाईट पाहिले, कार्य चालो ऐसे झाले, भगवंतासी श्रीराम. मनुष्य जसा जसा ज्ञानी आणि शहाणा होतो तसा तसा तो या जगाच्या मूळ तत्वाचा विचार करू लागतो. या जगात सर्व व्यापी असलेला तो आत्माराम किंवा भगवंत आहे हे जेव्हा उमगते तेव्हा तो खऱ्या अर्थाने भाग्याची प्रचिती घेतो. प्रकट रामाचे निशाण, आत्माराम ज्ञान घन, विश्वंभर विद्यमान, भाग्ये कळे श्रीराम. जीवनात नेहमी चांगल्या आणि सज्जन लोकांची संगत असावी, कारण अशा संगतीमुळे आणि आध्यात्मिक चर्चेमुळे माणसाच्या चंचल मनाला खरी शांती लाभते. केवळ अनुमानाने किंवा तर्काने आयुष्य जगत राहण्यापेक्षा प्रत्यक्ष प्रचितीचे ज्ञान मिळणे महत्त्वाचे आहे, कारण प्रचितीशिवाय मनामध्ये पूर्ण समाधान मिळू शकत नाही. त्याही मध्ये प्रत्यय ज्ञान, जाळून टाकला अनुमान, प्रचिती वीण समाधान, पाविजेल कैसे श्रीराम. सृष्टीचा हा नियम अगदी निसर्गातही स्पष्टपणे दिसून येतो. जसे जंगलावर हिंस्र प्राण्यांची, पाण्यामध्ये जलचरांची, तर भूतलावर राजांची सत्ता असते, तशीच या जगाची व्यवस्था ठराविक न्यायाने चालते. मानवी जीवनात प्रयत्न आणि चळवळीला अत्यंत महत्त्व आहे, परंतु त्या सर्व प्रयत्नांना भगवंताच्या अधिष्ठानाची किंवा सात्विक शक्तीची जोड असणे हे अत्यंत गरजेचे आहे. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे श्रीराम. सूक्ष्म दृष्टीने पाहिल्यावर भगवंतासारखी कोणतीही चपळ आणि सूक्ष्म गोष्ट या जगात दुसरी नाही. ब्रह्मासारखी निश्चळ गोष्ट नाही. मनुष्याने अभ्यासाच्या आणि विचारांच्या पायऱ्या चढून या मूळ तत्वापर्यंत पोहोचले पाहिजे. देवा एवढे चपळ नाही, ब्रह्मा एवढे निश्चळ नाही, पायरी चढून पाही मूळपर्यंत श्रीराम. शेवटी समर्थ हेच पटवून देतात,
उपासनेचे खरे स्वरूप म्हणजे ज्ञान प्राप्त करणे होय. जेव्हा माणूस मनातील सर्व शंका आणि संकल्प सोडून देतो तेव्हा त्याला आकाशासारख्या विशाल अशा परब्रह्माचा अनुभव येतो आणि योग्यांचे खरे समाधान त्याला प्राप्त होते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मा निरूपण नाम समास चौथा. श्रीराम राजाधिराज प्रभु रामचंद्र की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर.